ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। भीषण अपघातानं गंभीर जखमा, त्यानंतरही अजितदादा जिवंत होते। पण शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात अकाली मृत्यू झाला। आज सकाळी ते मुंबईहून बारामतीला निघाले होते। लँडिंगच्या आधी त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि यात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला। अजित पवारांचं अकाली निधन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानं महाराष्ट्रावर शोककळा पसरली। मुंबईहून बारामतीला निघालेल्या अजित पवारांच्या चार्टर्ड विमानाला अपघात झाला। सकाळी 8:15 वाजता अजित पवार मुंबईहून निघाले। त्यांच्या विमानाला 8:45च्या सुमारास अपघात झाला। जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीला जात होते। लँडिंगच्या वेळी त्यांच्या विमानाला अपघात झाला। त्यावेळी विमानात अजित पवारांसह 5 जण होते आणि या 5 जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघाताचा तपास DDCA आणि AAIBने हाती घेतलेला आहे। अजित पवार प्रवास करत असलेल्या विमानाला बारामतीत अपघात झाला। बारामती अजित पवारांसाठी कर्मभूमी होती। बारामतीच्या विकासात अजित पवारांचा मोलाचा वाटा आहे आणि याच कर्मभूमीत अजित पवारांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या अकाली निधनाने सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडालेला आहे। विमानाचा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी दुर्घटनास्थळाकडे धाव घेतली। अपघातानंतर विमानातील प्रवाशांना वाचवण्यासाठी अनेक जण धावले। भीषण अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाले, पण त्यावेळी ते जिवंत होते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार प्रवास करत असलेल्या लिअरजेट 45 विमानाला लँडिंगची परवानगी देण्यात आली होती, पण लँडिंगच्या आधीच विमानाचा भीषण अपघात झाला आणि हा अपघात या 5 जणांच्या जीवावर बेतला। विमानाचा अपघात झाल्यानंतर त्यात असलेल्या प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न झाले। यात अजित पवार आणि अन्य 5 जण जखमी झाले होते। विमानाच्या अवशेषांमधून त्यांना बाहेर काढण्यासाठी लोक धावले, मात्र त्याच वेळी विमानाचा स्फोट झाला। त्यामुळे जखमी झालेल्यांचा जीव वाचण्याची धूसर शक्यताही मावळली। मुंबईत काल राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली। त्या बैठकीला अजित पवार उपस्थित झाले। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार बारामतीला जाण्यास निघाले। जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार निघाले होते। बारामतीत सध्या त्यांच्या सभा होणार होत्या, पण नियतीच्या मनात काही वेगळंच निघालं।